जळगाव शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। जुन्या वादाच्या कारणातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झालाय। नितीन नाना काळे वय 35 वर्ष, राहणार जैनाबाद असे या मयत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। जळगाव शहरातील जैनाबाद परिसरामध्ये रविवारी 22 मार्च रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। संशयित आरोपीने धारदार शस्त्राने मयत तरुणावर वार केले। उपचारादरम्यान या तरुणाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला। दरम्यान शनीपेठ पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे। नितीन नाना काळे त्याची पूर्वी बी अशी त्याने दारूची बाटली मारली होती, त्याची केस होती। तर त्याचे काय असंच किंवा माघार घ्यायची नाही, पेडवाल्यांनी हे लोक पैसे घेऊन घेतात आणि सोडून देतात, तेव्हा पण तसंच केलं त्याने, कोर्टात केस चालू होता। श्याम सुरेंची हो, त्याला सोडून दिलं। त्याच्यानंतर तो दुसऱ्याला बी मारतो, कोणालाही मारतो, त्याला परत सोडतो। मागणी काय आहे, त्याला सोडायचं नाही। हां, कारवाई व्हायला पाहिजे। आरोपी श्याम सोनार आहे, आपला सोलंची श्याम सोलंची। त्यांनी आला तो घरी, त्याचा पहिला वाद व्हायला होता जुनावादी, तर त्याची आज तारीख होती, तर तो उद्या कॉम्प्रोमाइज करायला याला श्याम घरी घरून त्याला घेऊन गेला। कोणाला? नितीन, माझ्या बोला नितीन काळेला त्याला घेऊन गेला आणि त्याच्या घरी नेला। त्याच्या घरी त्याची आई पण होती, त्याची बाई पण होती आणि आजूबाजूचे लोक, इतर लोक पण होते। त्यांनी बघितलं, त्यांना घरातून त्याला ताणला श्यामनी आणि अजून त्याच्यावर गाडी होती स्प्लेंडर, ते गाडी पण चढायचे प्रयत्न करत होता। त्याने अजून चापरनं मारून गाडीवर बसवत होता दुसऱ्याकडे फेकण्यासाठी। तर लोकांनी बघितलं, रेल्वे पट्ट्याकडे लोकांना बघितलं, तर लोक वापिस हे होऊन गेले। मला कॉल आला, मी दुसऱ्याला पाठवलं आणि भावाला दारू पण पाजली त्यांनी। बॉय हे आपण कॉम्प्रोमाइज करून घेऊ बा, त्याची केसची आज ते कोर्टात जाणार होती। जो की याने काच मारला होता, त्या दारूची बॉटल मारली होती। कोणी? श्याम सोनवणे, श्याम सोनवणे, माझ्या भावाला पहिली केस, तेच केस नील करायची, ते चालू होते चालू।